विधानसभा निवडणुकीसाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विधानसभा निहाय स्वतंत्र सर्वेक्षण सुरू आहे। दोन्ही सर्वेक्षणाचा अहवाल तपासूनच काँग्रेस विधानसभेचे उमेदवार देईल। संपूर्ण अहवाल गोपनीय राहणार असून काँग्रेस वर्किंग कमिटी त्यावरती अंतिम निर्णय घेईल। दरबारी राजकारणावर लगाम लावण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतलाय। खासगी एजन्सीजकडून हे सर्वेक्षणाचं काम केलं जात आहे। योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी काँग्रेसने सर्वेक्षणाचा मार्ग अवलंबलेला आहे। विधानसभा निवडणुकीसाठी योग्य उमेदवाराची निवड व्हावी यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विधानसभा निहाय स्वतंत्र सर्वेक्षण सुरू आहे आणि या दोन्ही सर्वेक्षणाचा अहवाल तपासूनच काँग्रेसचे महाराष्ट्रातले विधानसभेचे उमेदवार ठरतील। संपूर्ण अहवाल हा गोपनीय राहणार आहे आणि त्यावरती काँग्रेस वर्किंग कमिटी निर्णय घेईल अशी माहिती आहे। दरबारी राजकारणावर लगाम लावण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी हा निर्णय घेतलाय। खासगी एजन्सीजकडून हे सर्वेक्षणाचं काम केलं जात आहे। प्रत्येक उमेदवाराचा संपूर्ण आलेख पाहूनच निर्णय घेतला जाईल अशी माहिती आहे। योग्य उमेदवार जो निवडून येण्याची क्षमता आहे असा उमेदवार देण्याचा काँग्रेस वर्किंग कमिटीचा निर्णय असेल। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, उमेदवारांच्या निवडीबाबत काँग्रेस आता काय पावलं उचलतेय? निश्चितच प्रज्ञा सर्वांना माहिती आहे की काँग्रेसमध्ये दरबारी राजकारणाला खूप महत्त्व असतं। मात्र यातनं मार्ग काढण्यासाठी आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी या संदर्भात निर्णय घेतलेला आहे की अखिल भारतीय काँग्रेस कमिटी हा विधानसभा निहाय स्वतंत्र सर्वे करेल आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विधानसभा निहाय स्वतंत्र सर्वे करेल। दोन्ही सर्वेक्षण हे गुप्त असणार आहे आणि नंतर मग यावर काँग्रेस वर्किंग कमिटी असेल ते निर्णय घेणार आहे। स्क्रीनिंग कमिटी, काँग्रेस वर्किंग कमिटी आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठी या संदर्भात निर्णय घेऊन विधानसभा निहाय उमेदवार ठरवेल। मात्र कुठेतरी या संपूर्ण सर्वेक्षणाच्या माध्यमातून काँग्रेसने जे योग्य उमेदवार आहेत ते निवडले जावे यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। कारण की अनेक वेळा स्थानिक नेते आपल्या माणसाला तिकीट देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात, मोठमोठ्या लॉबिंग करतात, दिल्लीपर्यंत लॉबिंग होताना आपल्याला पाहायला मिळते काँग्रेसमध्ये। मात्र यावेळेस त्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने हा निर्णय घेतला आणि सध्या महाराष्ट्रामध्ये दोन्ही सर्वे टाळण्यासाठी म्हणून हा निर्णय घेतला गेलेला आहे। अर्थात याचा किती फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।